नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 17 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण भिक्षू, भिक्षुणी आणि गृहस्थ साधक यांचं जीवन काय असतं, त्यांच्यात फरक काय आहे आणि आपण आपल्या रोजच्या जीवनात धर्म कसा पाळू शकतो हे समजून घेणार आहोत. आपण नोकरी, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि आध्यात्मिक जीवन यामध्ये संतुलन कसं ठेवायचं हेही पाहणार आहोत. शांतपणे ऐका आणि स्वतःच्या आयुष्याशी जोडून पहा. भिक्षू किंवा भिक्षुणी होणं म्हणजे काय? भिक्षू किंवा भिक्षुणी होणं म्हणजे फक्त वेगळे कपडे घालणं किंवा बाहेरून बदलणं नाही. त्याचा खरा अर्थ आहे स्वतःच्या विचारांवर, बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणं. यासाठी काही नियम घेतले जातात ज्यामुळे आपण चुकीच्या सवयींपासून दूर राहू शकतो. उदाहरणार्थ, खोटं बोलणं टाळणं, इतरांना त्रास न देणं, चुकीच्या गोष्टी न करणं, या सगळ्या गोष्टी मन शांत ठेवायला मदत करतात. भिक्षू किंवा भिक्षुणी होणं ही प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट नाही, पण ज्यांना पूर्ण वेळ साधनेवर लक्ष द्यायचं आहे त्यांच्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीकडे कुटुंब, नोकरी आणि जबाबदाऱ्या नसतील तर त्याला जास्त वेळ ध्यान आणि अभ्यासासाठी मिळतो. त्यामुळे काही लोक हा मार्ग निवडतात. पण याचा अर्थ असा नाही की बाकी लोक साधना करू शकत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे आपण कुठे आहोत यापेक्षा आपण कसं जगतो हे आहे. गृहस्थ माणूस धर्म कसा पाळू शकतो? अनेक लोकांना वाटतं की धर्म फक्त भिक्षू किंवा भिक्षुणींसाठी आहे. पण हे खरं नाही. गृहस्थ माणूसही तितकाच चांगला साधक होऊ शकतो. तू नोकरी करत असलास, कुटुंब सांभाळत असलास, तरीही तू शांत राहू शकतोस, चांगलं वागू शकतोस आणि इतरांना मदत करू शकतोस. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये कोणी चुकीचं बोललं तरी तू शांत राहिलास, तर तीच तुझी साधना आहे. घरात वाद झाला तरी तू समजूतदारपणे बोललास तर तेच धर्म आहे. फक्त मंदिरात जाऊन पूजा करणं किंवा नमस्कार करणं पुरेसं नाही, तर आपल्या रोजच्या वागण्यात धर्म दिसायला हवा. मित्रासारखं सांगायचं तर, तू कुठे आहेस हे महत्त्वाचं नाही, तर तू कसं वागतोस हे महत्त्वाचं आहे. जर तू रोज थोडं सुधारत गेलास तर तूही खूप पुढे जाऊ शकतोस. भिक्षू आणि गृहस्थ यांचं नातं. भिक्षू आणि गृहस्थ यांच्यात एक सुंदर आणि महत्त्वाचं नातं असतं. भिक्षू आणि भिक्षुणी साधना करतात, शिकतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात. दुसरीकडे गृहस्थ लोक त्यांना अन्न, कपडे आणि आवश्यक गोष्टी देतात. म्हणजे दोघेही एकमेकांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, जसं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं असतं, शिक्षक शिकवतो आणि विद्यार्थी त्याच्याकडून शिकतो. तसंच भिक्षू मार्ग दाखवतात आणि गृहस्थ त्या मार्गावर चालतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भिक्षूंनी कधीही अहंकार ठेवू नये आणि गृहस्थांनी स्वतःला कमी समजू नये. दोघांचंही काम महत्त्वाचं आहे आणि दोघेही एकमेकांना मदत करतात. जर हा समतोल ठेवला तर दोघांचंही जीवन सुधारतं. जीवनातून पळणं नाही, तर स्वतःला समजून घेणं. काही लोकांना वाटतं की भिक्षू होणं म्हणजे जबाबदाऱ्यांपासून पळणं आहे, पण खरं पाहिलं तर उलट आहे. आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर आणि चुकीच्या सवयी यांना सामोरं जाणं खूप कठीण आहे. उदाहरणार्थ, आपण बाहेर खूप बिझी राहतो, त्यामुळे आपल्याला स्वतःच्या समस्या दिसत नाहीत. पण जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपलं खरं मन दिसायला लागतं. हेच खरं आव्हान आहे. त्यामुळे साधना म्हणजे पळणं नाही, तर स्वतःला समजून घेणं आहे. भिक्षू असो किंवा गृहस्थ, दोघांनाही समस्या येतात, कारण आपल्या सगळ्यांमध्ये राग, लोभ आणि अज्ञान असतंच. त्यामुळे बदल बाहेर नाही, तर आत करायचा आहे. जर आपण हळूहळू स्वतःवर काम केलं तर आपलं मन शांत होऊ शकतं. पेशन्स आणि एक्सेप्टन्स. इतरांसोबत कसं राहायचं. आपण कधी कधी पाहतो की काही धार्मिक लोकही रागावतात किंवा चिडतात. मग आपल्याला वाटतं की ते धर्म पाळतात तरी असं का होतं? पण उत्तर सोपं आहे, कोणीही लगेच परफेक्ट होत नाही. बदलाला वेळ लागतो. उदाहरणार्थ, जर तुला तुझा राग कमी करायचा असेल तर तो एका दिवसात जाणार नाही. हळूहळू अवेअरनेस वाढते आणि आपण स्वतःला कंट्रोल करायला शिकतो. तसंच इतर लोकांबाबतही आहे. मित्रासारखं सांगायचं तर, इतरांना जज करण्यापेक्षा स्वतःवर काम करणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तू स्वतःला सुधारलास तर तुझ्या आसपासचं वातावरणही बदलायला लागेल. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.